पुण्यातल्या स्वारगेट मेट्रो स्थानकात अनेक ठिकाणी गळती लागल्याचं समोर आलं। पाण्यासारखा पैसा खर्चूनही स्टेशनला गळती लागल्यामुळे खुद्द शिंदेंच्या शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांनी यामागे मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलाय। पाहूया हा रिपोर्ट। पुण्यात जमिनीखालून पाण्यानं रस्ता फोडल्याच्या दमदार यशानंतर आता पुणे मेट्रोचं छत लीक झालंय। जमिनीच्या खाली असो की जमिनीच्या वर विकासाचे दावे वाहत असताना त्याच दाव्यांमधून लिकेजचं पाणीही दाव्यांच्याच वेगाने वाहतंय। शेकडो करोडो खर्चून पुण्यात उभं केलेलं हे स्वारगेटचं मेट्रो स्टेशन भव्य दिव्य दिसावं म्हणून अनोख्या डिझाईननं साकारलेलं हे स्टेशन पावसात लीक झालंय। ज्या छताच्या बांधकामावर पाण्यासारखा पैसा खर्च झाला त्यामधूनच गळणाऱ्या पाण्यासाठी 100 रुपयांच्या प्लास्टिकच्या बादल्या ठेवाव्या लागल्या। फक्त छतच नाही तर मेट्रो स्टेशनच्या विविध ठिकाणाहूनही पाणी लीक झालं। मेट्रोचं छत, मेट्रोच्या भिंती आणि मेट्रोचे खांब इथूनही पाणी वाहत होतं। पुण्यातील मेट्रोला जे छत आहे त्याला गळती लागलेलं पाहावयास मिळत आहे। आपण जे पुणे मेट्रो आहे येथे आहोत। आपण पाहू शकता की खरं तर छत आहे त्याच्या खालून दुसऱ्या मजल्याला गळती लागल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। एकंदरीतच अनेक ठिकाणी जे बकेट आहेत ते बकेट लावण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये खरं तर थोड्या प्रमाणात पाणी पडताना दिसत आहे। खरं तर शेकडो कोटी रुपये खर्च करून मेट्रो करण्यात आलेला आहे, परंतु मिसिंग लिंक असेल त्यानंतर पुणे मेट्रो असेल अशा अनेक ठिकाणी जे छत आहेत अशा ठिकाणी गळती होताना पाण्याची दिसत आहे। गळती रोखण्यासाठी एकूण 8 ते 9 बादल्या ठेवल्या होत्या। ही स्थिती फक्त एकाच नाही तर स्वारगेट मेट्रो स्टेशनच्या 3 मजल्यांवर सारखीच होती। आम्ही शूट करून खालच्या मजल्यावर जातो तोच मेट्रो अधिकाऱ्यांचे फोन वाजले। त्यानंतर इथे शूटिंगला मनाई असल्याचं सांगत त्यांनी चित्रीकरण करू दिलं नाही। 1.5 वर्षापूर्वी मुंबईतल्या भूमिगत मेट्रोत पाणी शिरल्यानंतर तिथूनही माध्यमांना चित्रित करण्यास रोखण्यात आलं। त्यानंतर आता पुणे मेट्रो स्टेशन गळतीवरही माध्यमांना मनाई करण्यात आली। 1.5-2 वर्षापूर्वी उद्घाटनावेळी अधिकारी याच मेट्रो स्टेशनचा कोपरा माध्यमांना बोलावून दाखवत होते। मात्र लिकेजचा गलथानपणा समोर येताच इथे शूटिंगला परवानगी नसल्याचा साक्षात्कार त्यांना वरून फोन आल्यावर झाला। पुण्यातील जे मेट्रो स्टेशन आहे येथे छताला गळती लागल्याचं चित्र समोर आलेलं आहे। आपण पुणे मेट्रो स्टेशन येथे आहोत। आपण पाहू शकता की ज्या ठिकाणी जी गळती लागलेली आहे येथे बकेट मांडण्यात आलेलं आहे। अगदी 1, 2, 3, 4 आणि त्या बाजूला 4 अशा एकूण 8 ते 9 बकेट लावलेले आहेत आणि एकंदरीतच ज्या छतातून अगदी मोठ्या प्रमाणात गळती होत आहे। अगदी शेकडो कोटी रुपये खर्च करून काही दिवसांपूर्वीच पुणे मेट्रो करण्यात आलेला आहे। अगदी सरकारकडून हा भव्य दिव्य जो प्रकल्प आहे तो करण्यात आला, मात्र त्या अगदी तिकीट घर आहे याच्या शेजारीच या छताला गळती लागलेली आहे। त्यामुळे जे येणारे जाणारे प्रवासी आहेत सध्या या ठिकाणी जे बकेट मांडलेले आहेत या गळती होताना अगदी प्रवासी थांबून पाहत आहेत। नेत्यांचे एकीकडे बिनतोड विकासाचे दावे, हजारो करोडोंच्या प्रोजेक्टचे मोठे आकडे, दुसरीकडे गळणारं मेट्रो स्टेशन आहे। उद्घाटनाआधी टेस्टिंग वेळीच रस्ता फोडणारी पाईपलाईन आणि कामशेत बोगद्यातून प्रवाहित होणारे धबधबे आहेत। कामशेत बोगद्यात अडकलेल्या लोकांची स्थिती तर बिकट होती, कारण बोगद्याच्या तोंडाशी दरड कोसळली आणि बोगद्यात धबधबे वाहत होते। 500 वर्ष आधी 1000 वर्ष आधी बांधलेले किल्ले, जुन्या इमारती, इंग्रजींच्या काळातल्या 200-250 वर्षाची इमारती अशाच राहतात आणि 2 वर्षातल्या सगळ्या नवीन बांधकामं सरकारची इज्जत काढतायत, प्रतिष्ठा घालवतायत आणि सरकार जर पुरावा मागत असेल, राजकीय नेते पुरावे मागत असतील तर अपमान आहे असं मला वाटतं। आमचं म्हणणं आहे याच्यामध्ये सर्वाधिक त्रास कोणाला होत असेल तर हिंदूंना होतोय, कारण या देशातली लोकसंख्या 85% हिंदू आहे। त्यामुळे आता तरी केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं हिंदुत्ववादी व्हावं, हिंदू जनतेची काळजी घ्यावी आणि गळती सगळी इमारती, रस्ते बंद करावे, बुजवावे आणि पुढच्या वर्षी हिंदूंना असा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी। पुणे शहरामध्ये जेवढेही मेट्रोचे स्टेशन आहे त्या स्टेशनमध्ये आज पावसामध्ये सर्व स्टेशन या ठिकाणी गळत आहे। हजारो कोटीचं टेंडर काढून या ठिकाणी मेट्रोची स्थापना केली, परंतु आज या मेट्रोमध्ये महाघोटाळा या ठिकाणी ठेकेदारांनी केलेला आहे।
ताबडतोब अशा ठेकेदारांवर कारवाई या ठिकाणी केली पाहिजे आणि ताबडतोब जे स्टेशन पुणे शहरातले मेट्रोचे स्टेशन गळत आहे ते ताबडतोब त्या ठिकाणी दुरुस्ती केली पाहिजे, ही शिवसेनेची भूमिका आहे. रस्त्यात ऐनवेळी कुठेही अचानकपणे खड्डा येऊन तुम्ही कष्टानं घेतलेल्या वाहनाचे 3 ते वाजू शकतात. अपघातामुळे तुम्ही एक वाहन कडेला उभं केलं असलं तरी रस्ता खचून त्याचा सुराडा होऊ शकतो. भीतीपोटी तुम्ही पायी चालत गेलात तर मॅनहोलमध्ये पडून तुमचा जीव जाऊ शकतो. मॅनहोलच्या भीतीनं तुम्ही नीट निरखून चालण्याचा निश्चय केला तरी वरून एखादं झाड पडून तुम्ही जीवाला मुकू शकता. ही निश्चित या ठिकाणी पुणेकरांसाठी ही शर्मेची बाब आहे. पण या ठिकाणी जे सत्ताधारी भाजपमध्ये आहेत त्यांनी या ठिकाणी मेट्रोच्या कामामध्ये सुद्धा कशा प्रकारचा भ्रष्टाचार केलाय याचं या ठिकाणी हे गोष्ट अधोरेखित करणं किंवा त्याचं हे सत्य उघडकीस आणण्याचा आजचा हा प्रकार होता. अशा प्रकारे जे शहर मेट्रोपॉलिटन सिटीकडे वाटचाल करते त्या शहरामध्ये जर मध्यवर्ती भागामध्ये अशा प्रकारे जर स्टेशन गळती होत असेल तर मात्र या ठिकाणी आता पुणेकरांनी आपण कुणाच्या हातामध्ये हा कारभार सोपवलाय याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून या भ्रष्टाचारी भाजपचा मी या ठिकाणी निषेध तर व्यक्त करतोच, पण पुण्याच्या मेट्रोच्या सगळ्याच कामांचं या ठिकाणी चौकशी व्हावी, त्याची श्वेतपत्रिका जाहीर करावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी मी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे करत आहे. प्रशासनातनं जी विकास कामं करण्यात आलेली आहे त्याचा सगळा बोजवारा उडालेला आपल्याला दिसत आहे. पुणे शहरामध्ये मेट्रो स्टेशन सगळीकडे त्याची जी गळती आपल्याला दिसते त्याच्यामध्ये प्रशासनाने आणि आत्ता जे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांनी तातडीने ज्यांनी काम केलं त्यांना नोटिसा बजावणं गरजेचं आहे. कोट्यावधी विकास निधी खर्च केल्यानंतर एका पावसामध्ये जर असे प्रकार घडत असतील तर ते अत्यंत निषेधार्थ आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.